कालच पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 3 रुग्ण आढळले। त्यामुळे आपल्या सर्वांना झिका व्हायरसबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। तसेच झिका व्हायरस हा एक प्रकारचा RNA व्हायरस आहे। झिका व्हायरसचा आजार हा एडिस इजिप्टी या नावाच्या डासांपासून याची उत्पत्ती होते। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे। तसेच कूलरमध्ये पाणी राहते, ते पाणीसुद्धा आपल्याला स्वच्छ करून कूलर कोरडे करणे आपल्याला आवश्यक आहे। तसेच आपण झिका व्हायरस या आजारात सौम्य प्रकारची लक्षणे असतात। थंडी वाजून ताप येतो, तसेच यामध्ये डोकेदुखी, अंगदुखी व त्याच वेळेस चक्कर पण येतात। त्यामुळे काळजी घेणे खूपच गरजेचे आहे। झिका व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आपण मच्छरजन्य